हॅलो डिअर स्टुडंट्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एस के नर्सिंग एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, एक अपडेट आहे, एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्यामार्फत जे स्टाफ नर्सिंगसाठी 4,000च्या वर जे पदं होते त्यासाठी जी एक्झाम झालेली होती, त्या एक्झामचा त्यानंतर रिझल्ट देखील लागलेला होता. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं होतं. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी इलिजिबल आणि नॉट इलिजिबल जे कॅन्डिडेट आहेत, तर त्यांचे डॉक्युमेंट वगैरे संपूर्ण व्यवस्थित आहेत की नाहीत किंवा काय लॅकिंग आहे, या सगळ्याची टेम्पररी एक इलिजिबल आणि नॉट इलिजिबल कॅन्डिडेटची अशी लिस्ट लागलेली आहे. तर ती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ती जी लिस्ट आहे ती कोणत्या प्रकारची आहे, कशा प्रकारची आहे आणि ती कुठून तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायची आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी संचालनाच्या जी वेबसाईट आहे त्यावर जायचं आहे आणि त्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी खाली गेल्यानंतर तुम्हाला काय त्या ठिकाणाहून ती डाउनलोड देखील करता येणार आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तुमचं नाव त्या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे झालेलं आहे त्याच्यामध्ये इलिजिबल आहात किंवा नाही, किंवा तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणतं जे डॉक्युमेंट आहे ते लॅकिंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं खाली गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता DMR आयुष स्टाफ नर्स कॉट एक्झाम या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 19 डिसेंबरचंच हे आहे. त्यावर जाऊन तुम्ही ही जी लिस्ट आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता. तर फाईल थोडी मोठी असल्यामुळं थोडा वेळ लागतो डाउनलोड व्हायला. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी लिस्ट आहे ती डाउनलोड त्या ठिकाणी होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च अँड डायरेक्टरेट ऑफ आयुष मुंबई यांच्यामार्फत जी एक्झाम घेण्यात आलेली होती, पोस्ट नेम काय आहे, स्टाफ नर्स आहे. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जी 2023ची जी प्रोव्हिजनल लिस्ट आहे, इलिजिबल अँड नॉट इलिजिबल कॅन्डिडेटची या ठिकाणी लिस्ट लावण्यात आलेली आहे असं त्यांनी वरती संपूर्ण दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, थोडं झूम केल्यानंतर दिसेल तुम्हाला व्यवस्थित की या ठिकाणी सिरियल नंबर आहे तुमचा, त्याचबरोबर मेरिट नंबर आहे, त्याचबरोबर कॅन्डिडेटचं फुल नाव आहे, त्याच्यानंतर कास्ट किंवा कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला ते आहे. त्याचबरोबर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये वुमेन स्पोर्ट कोटा वगैरे असं असणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग आहे, त्याचबरोबर ऑर्फन, एक्स सर्व्हिसमॅन आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, अर्थक्वेक आहे, त्याचबरोबर ग्रॅज्युएट किंवा पार्ट टाईम त्याच्यामधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे असे कॅन्डिडेट आहेत. त्याचबरोबर तुमचे जे मार्क्स आहेत, किती मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत, मार्क्स ऑब्टेन्ड, आणि तुम्ही इलिजिबल किंवा नॉट इलिजिबल आहात हे स्टेटस या ठिकाणी दिलेलं आहे. आणि रिमार्कमध्ये दिलेलं आहे की तुमच्याकडं जे डॉक्युमेंट आहे ते नेमकं तुमच्याकडं लॅकिंग डॉक्युमेंट किंवा कोणत्या डॉक्युमेंटची त्या ठिकाणी कमतरता असणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा जो 2 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे राजकन्या महादेव तेली तर यांचं जे सिलेक्शन आहे ते कास्ट काय आहे त्याची OBCमधून त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. त्याचबरोबर ते वुमन रिझर्वेशनसाठी देखील त्या ठिकाणी पात्र आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑर्फन, एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड सर्व काय आहे या ठिकाणी नो या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर ज्यांनी प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये फॉर्म भरला असेल त्यांचं यस त्या ठिकाणी दाखवणार आहे. अर्थक्वेकमधून ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचं त्या ठिकाणी यस दाखवेल. प्रोजेक्ट अफेक्टेडमधून ज्यांनी भरला आहे किंवा एक्स सर्व्हिसमॅनमधून ज्यांनी भरला आहे त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, यस त्या ठिकाणी दाखविलं असेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मार्क्स ऑब्टेन्ड आहेत. त्याचबरोबर ह्यांचं जे स्टेटस आहे ते काय आहे, त्या ठिकाणी इलिजिबल आहेत. तर परंतु त्यांच्याकडे काय नाही आहे, लॅकिंग डॉक्युमेंट कोणतं आहे, जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, OBCचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ते त्यांच्याकडे नाही आहे. तर ते त्यांना त्या ठिकाणी सादर करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही जॉईन केल्यापासून किंवा जॉईन करण्याच्या अगोदर तुम्हाला ती व्हॅलिडिटी करून घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन केलं जाईल. परंतु तुम्ही त्या ठिकाणी ओपनमधूनच ह्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे. कारण काय आहे तर 189 मार्क आहेत आणि ह्या 189 मार्कामध्ये ओपनमधून सिलेक्शन झाल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीची देखील गरज लागणार नाही. परंतु पुढे प्रमोशनसाठी
किंवा तुमच्या पुढील गोष्टीसाठी त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. ते नंतर दिलं तरी तुम्ही चालणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्याचं समजा ओबीसीमधून किंवा दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीमधून त्या ठिकाणी सिलेक्शन होईल, तर त्यावेळेस तुम्हाला मात्र त्या ठिकाणी अगोदरच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर याच्या अगोदर त्या ठिकाणी 6 महिन्याचा वेळ दिला जात होता बॉन्ड वगैरे घेऊन. परंतु आता त्या ठिकाणी 1 महिन्याच्या आत तुम्हाला काय त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं बंधनकारक असतं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं जातं. तर ही आहे अशी प्रकारची ही लिस्ट लावलेली आहे. तर या ठिकाणी आणखी पाहू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो कॅन्डिडेट आहे 13 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे काय आहे, पार्वती इंद्रजित तिडके नावाचं जे आहे, NTDमधून सिलेक्शन झालेलं आहे. वुमन्स रिझर्वेशन देखील येस आहे. त्याचबरोबर काय आहे, या ठिकाणी ह्यांच्याकडंच जे आहे नॉन रिमार्कमध्ये दिलेलं आहे की नॉन क्रिमिनल डेट जी आहे ती काय आहे 20/8/2023 आणि जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते देखील यांच्याकडं नाही आहे. परंतु कास्ट व्हॅलिडिटीचं चालून म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नंतर दिली तरी चालते, परंतु नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. परंतु ह्यांचं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते किती 20/8/2023 म्हणजे एक्झाम झाल्याच्या नंतर त्यांनी काढलेलं असल्यामुळं त्या एलिजिबल आहेत. परंतु कशामधून एलिजिबल आहेत, ओपनमधून. जर त्यांना मार्क कमी असते आणि त्यांचं जर सिलेक्शन समजा NTDमधून झालं असतं तर त्यांना या ठिकाणी नॉट एलिजिबल केलं असतं. परंतु ओपनमधून सिलेक्शन झाल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल देण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांचं जे सिलेक्शन आहे ते कशामधून झालेलं आहे, ओपनमधून झालेलं आहे. परंतु तुमचं जर सिलेक्शन कॅटेगरीमधून होत असेल तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल देणं किंवा नॉन क्रिमिनल तुमच्याकडे व्हॅलिड नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची ही लिस्ट आहे. या ठिकाणी आणखी एक कॅन्डिडेट पाहू आपण. 22 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तेजस्विनी पांडुरंग मेत्रे नावाचं ओपनमधून कॅन्डिडेट आहे. त्याचबरोबर फिमेल रिझर्वेशन नो आहे, सगळं त्या ठिकाणी नो केलेलं आहे. आणि जे प्रोजेक्ट पार्ट टाईम आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पार्ट टाईमला त्यांनी येस केलेलं आहे. तर त्या ठिकाणी ग्रॅज्युएट पार्ट टाईम डॉक्युमेंट इज नॉट अटॅच म्हणजे, परंतु पार्ट टाईममधून फॉर्म भरला आहे परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी पार्ट टाईमचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही आहे. ते आता चुकून झालं आहे किंवा कसा भरला फॉर्म ते त्यांनाच माहीत असेल. परंतु पार्ट टाईम डॉक्युमेंट त्या ठिकाणी अटॅच केलेलं नाही. परंतु त्यांना मार्क चांगले असल्यामुळं त्यांचं काय त्या इलिजिबल झाले आहेत अशामधून ओपनच्या सिलेक्शनमधून, ओपन कोट्याअंतर्गत. कारण ओपन कोट्याअंतर्गत कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत नाही. तुम्हाला मार्क चांगले असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल झालेला आहात असं आहे. परंतु तुम्ही जर तुम्हाला मार्क कमी असते आणि तुमचं जर ओपनमधून सिलेक्शन नसतं होत तर तुम्हाला त्या ठिकाणी जे ग्रॅज्युएट पार्ट टाईम ज्याच्यामधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते सर्टिफिकेट देणं त्या ठिकाणी बंधनकारक राहिलं असतं, नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी नॉट इलिजिबल त्या ठिकाणी केलं असतं. तर अशा प्रकारची ही लिस्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही लिस्ट तुम्ही संचालनालयाच्या वैद्यकीय संचालनालयाचं जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, ती लिस्ट त्या ठिकाणी व्यवस्थित पाहू शकता. तुमच्या नावासमोर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ती संपूर्ण लिस्ट पहा. तुमच्यात कोणतं डॉक्युमेंट लॅकिंग आहे का त्याची पूर्तता करा. कारण ही जी लिस्ट आहे ती काय आहे, टेम्पररी आहे. हे या डॉक्युमेंटची तुम्ही पूर्तता त्या ठिकाणी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच नवीन अपडेट होतं. तर जितक्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण जेवढे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी लिस्ट लावलेली आहे. तर एकूण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 4834 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्यांची संपूर्ण या ठिकाणी लिस्ट लावलेली आहे. ओके. तर हे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईनिंग झाल्यानंतरही देऊ शकता, कारण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी इलिजिबल ठरवण्यात आलेलं आहे, कारण तुमचे मार्क त्या ठिकाणी चांगले असल्यामुळं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या जे SK नर्सिंग एज्युकेशनचे जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक बटन दाबायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल नर्सिंगच्या, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यावरचे ते 300पेक्षा अधिक जे MCQ चे व्हिडिओ आहेत, महत्त्वपूर्ण असे MCQ आहेत, डिटेल एक्सप्लेनेशननुसार त्या ठिकाणी आपण आपल्या साईटवर अपलोड केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ते देखील तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. तर आज इथंच थांबूया व भेटूया परत नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.